एका वर्षाच्या रात्र 10 म्हणे. गुरुजी म्हणे कशा? पोट्ट म्हणे 9 नवरात्र आणि 1 शिवरात्र. हे काय गंमतचे जंतर आहेत काय? झाकणं लय खतरनाक आहे. मला हे कानगाव यासाठी आवडलं भाऊ. या गावात मिळून मिसळून हा एवढा मोठा कार्यक्रम करतात. या मंडळासाठी टाळी वाजवा एक वेळा. आणि या कार्यक्रमाची वर्गणी कोणाकडे बाकी असेल तर इमानदारीने आणून दे. कारण मरा लागते, लिहून ठेवा. मरणार आपण. एक तर आपण भाग्यवान आहोत, कोरोनात वाचलो. समजले? आपण बोलू त्या विषयावर भाऊ. या आजोबाला वंदन करतो. हे आता आले वापस. आजोबा 1 ग्राम गीता देऊ द्या तुम्हाला. 1 ग्राम गीता देतो, 50 रुपये किमतीची. 1 मिनिट या. या इकडे. मला वाटते तुम्ही गेले म्हणजे वरते नाही, घरी गेले म्हटलं. आता आबाले काही पटलं नाही, वापस आले. पण आबा आय लव्ह यू दिसलं मा आबाचं. वा. 1 ग्राम गीता देतो तुम्हाला तुकडोजी महाराजाची. या पुढे. काय नाव आहे आजोबा? झाडे. नाव ज्ञानेश्वर. काय संताचं नाव आहे तुमचं? वा. ज्ञानाचा 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 सागर सकमादा ज्ञानेश्वर वो सकमादा ज्ञानेश्वर सकमादा ज्ञानेश्वर ज्ञानाचा ज्ञानाचा आले ना. काय ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरच करसान. त्याचं नाव ज्ञानेश्वर आहे भाऊ. चाललं काय? हो चालली काय बा बुलाबाई? बोलो पंढरीनाथ भगवान की. माझे ज्ञानेश्वर आबा वापस आले. काय जुने लोकांचे नाव पाय बर भाऊ. पंढरीनाथा भाऊचा पोरगा. तुझ्या बाबाचं नाव पंढरीनाथ. समजला? तुला कोणाच दर्शनाला जायची गरज नाही. तुझ्या आईचं काय नाव आहे की तुझ्या बापाला विचारू? शाया ताईची माया आहे पंढरी भाऊवर. समजली? शायाबाई पंढरी भाऊ असं नातं आहे. इजिकल टू. तू आलं नाव काय? स्वप्नील. आणि मोठाही आला ना गडी. चांगलं कुटुंब आहे. पंढरीनाथ भाऊ ठाकरे किचे हो. हे जुने नाव होते. पंढरीनाथ, ज्ञानेश्वर. काय नाव होते जुने? गंगाराम, सकाराम. आताचे नाव प्रकाश. दारू पिऊ पिऊ अंधार पाडला बुवाऱ्या. प्रकाशच्या बहीणचं नाव ज्योती. 4 टोपलेट लावले तरी दिसत नाही ज्योती. नाव समाधान. पहिल्याच पंक्तीत जेवायला बसते. समाधान होय काय? तो कावऱ्या होय बुवा. नाव गंगा. पाण्याचा थेंब नाही घरात. वा नाव. मी हसवतो तुम्हाला. खुश राहा. पण या कीर्तनात मला खंजिरीत बेस न द्या. हे खंजिरीचं चांबलं वेगळं वेगळं आहे. जसं यायचं नाव चांबोट आहे. चांबोट पण काम कडक आहे. कोणतंही गाणं म्हणायला लावा म्हणतातच ते. आवाज दिला की आवाज देतात. प्रीतीचं झुड झुड पाणी वाऱ्याची मंजूळ गाणी. तुकडोजी महाराज पाहून राहिले. पाय बा म्हणलंय माहित आधी गाणं. प्रीतीचं झुड झुड. या लोकाईले सांगा या देहाची काही गॅरंटी नाही. हा देह कसा? पाण्याच्या बुडबुड्या वाणी. पाण्याच्या बुडबुड्या वाणी. करू नको देहाची हानी. नदी करू नाही मिळणार नाही. नदी करू आलो ना. विचारात पडलो कसंच कीर्तन करा म्हटलं. इथं आज 10-15 उभे होते. 7-8 जण कोपऱ्यात उभे होते.
हे तर झोपीतून उठू उठू येऊन राहिले लोक आता. माय मावले लय उशीर केला हो बाई. माय म्हणीन बाया बैताळ्या कापसाले बाया नाही भेटून राहिलं ना बे. 300 रुपये मनावर गेला ना कापूस. शेतकऱ्याचे हाल आहे. विषय सुटला बोलता बोलता भाऊ. मनोरंजन म्हणून कीर्तन ऐकू नका. मी तुम्हाला रात्रभर हसवत ठेवीन. आपली भाषाच तशी आहे खेड्यातली. अरे सहज मनोरंजन करते. एखाद्याच्या घरी नवीन पाहुणं गेला ना, कोणाच्या घरच्या संडासात दसू नाही. पहिले नळ चालू करून पाहा, नाही तर आपत आहे. आपण डायरेक्ट दसान पुरा कार्यक्रम मोकळा कराव आणि त्या नळात पाण्याचा थेंबही नसाव आणि ऐन विद्याचं काम यावं. मग काय करसन? मग कोणाला आवाज देसान अंदरून, ओ भाऊ, ओ दादा. घर मालक म्हणीन संडास बंद होता, नक्की साप निघाला वाटते कडे. तुकारामाचा पुरावा आहे. अनुभव आला अंगा त्याची सांगितले जण, त्याची सांगितले जण, त्याची सांगितले जण. अनुभव आला अंगा त्याची सांगितले जण, त्याची सांगितले जण, त्याची सांगितले जण, त्याची सांगितले जण, त्याची सांगितले जण. अनुभव आला अंगा त्याची सांगितले जण, त्याची सांगितले जण. आज जेवण कोणाच्या घरी आहे? कीर्तन झाल्यावर मंदिरात वाटीन तेवढं खा म्हणा. मंदिरात धन्यवाद देतो, कारण आज येईल कीर्तन झाल्यावर 2-2 पोळ्या शिल्लकच पाहिजे. पुरा ताण येऊन राहिला ना, हिवाळ्यात पुरा घाम फुटून राहिला. भजनच तसं आहे भाऊ. नाही तर काही काही भजनावाले भजन करते, केसही नाही हलवते डोक्यावरला केस. मांडाच्या प्राण अना नाचता प्राण अना गांजा. पण या मानवानं भजन केलं. तरुणांना नचा भानचे उरले, तरुणाला नचा भानचे उरले, यौवनाचे रसनी जडले, तुकड्यात मने कातरले, खड्डाचे हृदयात तुम्ही कानिजले यदुनाथ, तुम्ही कानिजले यदुनाथ. धाला देशव्यापी आकाश, धाला देशव्यापी आकाश, तुम्ही कानिजले यदुनाथ, तुम्ही कानिजले यदुनाथ. आपल्यापेक्षा ताल चोर ठेक्यावाले माणसं इथं बसेल आहेत. आपण आडजात आहोत. येस नावाच्या पोराच्या खांद्यावर बंदूक ठेवली येस, पण गोळ्या इथं झाडायच्या आहेत. तुला मनोरंजनासाठी उभं केलं नाही बाळा. तू लहान बच्चा आहेस, तुझ्या डोक्याच्या वरचा विषय आहे. अलीकडे देवा धर्माच्या नावावर भयानक लूट वाढली, भक्ती नावाचं सोंग वाढलं, परंतु खऱ्या देवाला मात्र आम्ही विसरत चाललो. मंदिरातली गर्दी कमी होत नाही, देवाच्या मंदिरात गर्दी मावत नाही. दगडाच्या देवाच्या पाया लागायची गर्दी कमी झाली नाही, मात्र जिवंत विठोबा रुक्मिणीची फजिती चालू झाली. अरे महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे, महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे 2 गोष्टीचा. नको होत्या त्या शिवाजी राजाच्या महाराष्ट्रात गोष्टी नको होत्या. कीर्तन मनोरंजन म्हणून ऐकू नका, 1-1.5 घंटाच ऐका. 9 वाजता चालू झालं, मी बरोबर 11ला बंद करीन म्हणजे करीन. पाया लागतो, भीक मागतो माझ्या भावांनो. महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे 2 गोष्टी महाराष्ट्रात नकोच होत्या. कारण हा शिवाजी राजाचा महाराष्ट्र, या राजानं हा महाराष्ट्र उभा केला, स्वराज्य निर्माण केलं, तुमच्या हातात दोर दिले. अरे वृद्धाश्रमाची संख्या वाढली, गोरक्षणाची संख्या वाढली. याचा अर्थ गोरक्षण वाढलं म्हणजे काय झालं? याचा अर्थ शेतकरी त्याची गाय सांभाळायला असमर्थ आहे. प्रत्येक शेतकऱ्याने संकल्प घ्या, जगात असा कोणता प्राणी आहे, जगात असा कोणता प्राणी आहे
की स्वतःचं लेकरू सोडून तुमच्या लेकराले दूध पाजते, तिच्या देखत तिचं लेकरू चालला का रे? ओय 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 तुम तो ठहरे परदेसी, परदेशी नाही वो तो चले मुतने इतने बड़े लोगों से। त्याच्यानंतर लवगी आली तर रामदेव बाबा योगासन कर, उजवा पाया डाव्या पायावर शिंद मत्तर, कोणी हात छाती जवळ बांध, थोडा गड्डा खाली पडला की ठिबक सिंचन सुरू करील, माती अडवा पाणी जिरवा, पण उठू नको बरोबर. लय आली का अर्जंट? लय अर्जंट आहे काय? अर्जंट अशीम तर जाय, फालतू मॅटिन ओली नको करू. हे हसत राहा, फक्त या कार्यक्रमाची वर्गणी बाकी असेल तर आणून द्या. लिहून ठेवा, मरा लागते. मरणार आहे तुम्ही, आम्ही जाणार आहोत. हे गेले कीर्ती रूपानं अजरामर आहेत भाऊ. या खंजिरीच्या चांबड्याला किंमत आली. महाराष्ट्राला लागलेला कलंक गोरक्षण नको. शेतकऱ्यांना असा जगातला प्राणी दाखवा. गोमाता अशी आहे की तिचं लेकरू सोडून तुमच्या लेकराला दूध पाजते, तुम्ही तिचं दूध काढता, तिच्या पुढे अल्पाची पाठी ठेवता आणि दूध काढणं झालं की तेही उचलता बेबेमानो. आणि तुमच्या लेकराला दूध पाजता आणि पुरं दूध निघालं की मग तिचं वासरू सोडता. टकटक पाहिजे रे ते. आणि म्हातारी झाली की कसाबाच्या दारात विकता, नाही तर गोरक्षणात टाकता. म्हणून वंदनीय तुकडोजी महाराजांना लिहिले ग्रामगीतेत 15वा अध्याय गोवंशे सुधार. दया नाहीये तरी लाज वाटू द्या, गाई कसाबा देऊ नका. शेतकऱ्यांनो शक्ती प्रीती विसरला काय? गोपाल कृष्णानं गाईवर प्रेम केलं, गाडगे बाबानं गाईवर प्रेम केलं. म्हणून घरोघरी गाई पाळा. पाया लागतो, भीक मागतो माझ्या माय बापांनो. आणि वृद्धाश्रम वाढला म्हणजे याचा अर्थ तरुण पोरोपोरी आपल्या माय बापाला वागवण्याले असमर्थ आहे. अरे 2 पोरं असतील तर माय बाप वाटून घेऊन राहिले रे पोरं. एकानं बाप घेतला रे, एकानं माय घेतली. 2 पोराईनं माय बापाची हिस्से वाटणी केली. एकाच्या ईश्वर बाप आला, ईश्वर माय आली. माय या पोरानं घेतली, बाप या पोरानं घेतला. माय सकाळी उठते, या पोराच्या घराच्या दारासमोर ओट्यावर बसते. बाप सकाळी उठते, या पोराच्या घराच्या दारासमोर बसते. माय इकडून, बाप इकडून. त्यानं जन्म दिला, त्यानं दुनिया दाखवली, हे जग दाखवलं. बापू तुला लहानपणी त्या मायनं साडीच्या पदराखाली एका माईनं 4 लेकरं झाकले आणि त्या 4ही लेकरांना मायबाप वृद्धाश्रमात टाकले. दुर्दैव आहे राजू. सकाळी बाप उठते, बुडा एकटाच उठते आणि ओट्यावर बसते. मग बुडी उठल्यावर विचारते बुड्याले, जागी? बुडी म्हणते, बुडा म्हणते 1 घंटा टाइम आहे. बुडी म्हणते आमच्या घरी घंटेच घंटे टाइम आहे. डोळ्यातील अश्रू माझे आले बोटावर, तुझ्या काठावर, निया काठावर, तुझ्या काठावर, निया काठावर. सजनी तुझ्या काठावर, आवाज त्याचा जरा जोरात. कानगाव मोठं गाव चांगलं आहे, भाग्यवान गाव आहे.
किती सतसंगात लोक आहेत तिथं. एक आमचे मित्र आहेत ते राष्ट्रधर्म युवा विचार मंचाचं काम पाहतात. उगे मुगे सुमेध उगे मुगे काय अळणाव आहे उगे मुगे. एक अळणावा पायी सोयरीक तुटली ना, खरं तुटली सोयरीक अळणावा पायी. ऐ बोरी थांब ना मग बाई, लाडकी बहीण नाहीस काय तू? किती घोर केला, पुरा महाराष्ट्र चमकून टाकला ना तुम्ही लाडक्या बहिणी हो. किती मोठी कमाल केली बहिणी हो तुम्ही. दिल्ली हातोहात गमावली ना. लाडक्या बहिणीले वंदन करावं लागेल. मनोरंजनासाठी नाही, हे कीर्तन प्रबोधनासाठी आहे. आज परिस्थिती एवढी बिकट आहे शेतकऱ्याची. रात्रंदिवस मेहनत करणारा कास्तकार 7,000च्या वर ते कापसाले भाव नाही. रात्रंदिवस मेहनत करते, साधी चप्पल नाही नवी घेऊन राहिला तो चप्पल. अरे रात्रंदिन राबत राहतो, पायात नाही जुळा. ऐका गावकरी शेतकरी आमचा भोळा, ऐका गावकरी शेतकरी आमचा भोळा. रात्रंदिन राबत राहतो, रात्रंदिन राबत राहतो, पायात नाही जोडा, त्याच्या पायात नाही जोडा. ऐका गावकरी शेतकरी आमचा भोळा, ऐका गावकरी शेतकरी आमचा भोळा. पंढरीनाथ महाराज की, शिवाजी महाराज की, बोलो सद्गुरु तुकडोजी बाबा की. ओय 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 ओय, त्याचा गेम नाही बसून राहिला. तू याच्या मांग लपू की त्याच्या मांग लपू करून राहिला. जा ना तू, जाय जाय जाय. ओ बाबू जाय रे, पोटाची इजा झाल्यापेक्षा जाणं राजा पाहिजे होते. हे वीर आहे का दादा सार्वजनिक? वा, गावच लय चांगला आहे राजा. कानगाव, खरंच कानगाव कंसात नांदगाव. काय चांगलं गाव आहे हे. 100% निर्व्यसनी गाव आहे. अजिबात कोणी या गावात दारू पेत नाही. बाया म्हणतीन याची गच्ची दाबणं हो, काऊन चबरून राहिलो हो मगापासून. तुला काय माहित आहे म्हणा बाबू, तू आजच आला. तू मावसा किती पेते तर कोरोनाच्या काळात दारू नाही भेटली तर सॅनिटायझर पेला ना म्हणा. तो चुपचाप नाही झोपला ना. मनोरंजन प्लस भंजन आहे आपलं हे तर मेहरबानी आहे आमच्या गुरुची भाऊ. गुरुवरे सत्यपाल महाराजाचा विचार प्रबोधनाच्या माध्यमातून शिवाजीराजे ज्योतिबा फुले बाबासाहेब आंबेडकर, ज्या बाबासाहेबांच्या संविधानानं आज तुम्हा आम्हाला बोलण्याचा अधिकार दिला. काल जरी अमुच्या घरी नव्हतं पितळीचा पांडा, आज सोन्याच्या ताटात जेवताल बाबासाहेबाची कांदा. आज सोन्याच्या ताटात जेवताल बाबासाहेबाची कांदा. काल जरी अमुच्या घरी नव्हतं पितळीचा पांडा, आज सोन्याच्या ताटात जेवताल बाबासाहेबाची कांदा. आज सोन्याच्या ताटात जेवताल बाबासाहेबाची कांदा. गिरीची ताकद आहे. साऊंड मोठा गोडवा आणला बाबा आज बोरकरनं. 7ही दिवस तुम्ही सांग आपले 4ही दिवस. हा 4 दिवस भजन स्पर्धे. वा 4 दिवस भजन स्पर्धा कधीपासून आहे? उद्यापासून. अभिनंदन. तुमचं काय नाव आहे दादा? राहुल भाऊ पांडे. अभिनंदन. तुमच्या मागापासून तो हिशोबाचा घोर चालूच आहे. आणि ते तुमच्या बाजूने बसले आहेत ते काका हरिभाऊ. ठाकरे सरकार अंगठा चिटकवून कर्ज माफ. एका फटक्यात मोकळं गेलं ठाकरे सरकारनं. वा उद्धवा तुझे. मी हसवतो, खुश राहा. माझ्या या खंजिरीत व्यसन द्या. दारू बिडी तंबाखू गुटखा वाईट व्यसनाचा नायनाट करा भाऊ. शेतकऱ्यांनो हिम्मत हारू नका. तुम्ही या देशाचे मालक आहात, चालक आहात. अजिबात हिम्मत हारू नका. पण दुर्दैव आहे तुमचं आमचं. तेच तर चिंतन केलं तुकडोजी महाराजानं. ग्रामगीता ग्रंथ लिहिताना ग्रामीण भाषेत लिहिला बाई. आणि याले आम्ही मनोरंजनाची जोर दिली. अरे मनोरंजनाचा काही क्लास आहे काय की मनोरंजनाचं ट्युशन आहे?
ते ठाकरे महाराष्ट्र तसंच हसवतात. लय गजब आई द्यायचं मंजन मनोरंजन भंजन मनोरंजन. मी हिंदी जरी बोलतो ना तर मनोरंजन घडते. आपले लोक हिंदी बोलते. आपले बैल बाजारात गेले की बोलतात आपले लोक हिंदी. क्या यार बैल के गुपुट पर हाथ ठेवा बैल भन भागता. क्या अच्छा बैल है रे. ऐसा बैल तो मिलता ही नहीं रे. भीत कोंबडी ने भीत पर से उडी फेका. आणि बाया बी हिंदी बोलतात ना. बायाला एकत्र हिंदी बोलते. ते ऑनलाईन ऑटोवाला आमच्या कॉलनीत आला परवा आणि तो ऑनलाईन वाला आला आणि तो ऑनलाइन ऑटो वाला विचारे बहन जी ये ऑनलाइन इन्होंने बुकिंग किया था इसका घर कहाँ पे है. जॉब त्या भाई ने हिंदी शुरू केली. अरे म्हणे भाई जो तुम घर विचार रहे ना वो घर तुम थोडासा पुढे गेला की समजो भेटला. तो ऑनलाइन वाला विचारत पडला की या बाईनं कोण्या क्लास मध्ये हिंदी शिकली अशी. आणि समझो तुमको वो घर नहीं मिला ऐसा तुमने मोड़ लिया टर्निंग पे उसके घर के सामने मोठा मोठा खंबा उभा है. हिंदी मी हसवतो कोण माहित आहे. सकाळी तशी दाताला दंत मंजनाची गरज आहे ना अशी मनाला मनोरंजनाची गरज आहे. खुश राहा. आजपासून 6 महिने अटॅक येणार नाही तुम्हाला. ते पैसे वाचले ते उद्या वर्गणी आणून द्या. कारण मरा लागतील येऊन ठेवा. किती जगले याले अर्थ नाही. आपण भाग्यवान आहोत. कोरोनाच्या काळात वाचलेले पिसाव आपण. कोरोनानं अच्छा वाल्याची जिरून टाकली. सगळ्यात पहिले आमच्या दोघांची जिरवली. साऊंड वाल्याची नामची काव बोरकर 2 वर्षे भोंगे बन पुऱ्या भोंगे जाळे. तुमच्यापेक्षा हाल झाले आमचे. हिंडगोळे लोक आम्ही महाराज लोक. बाहेर नवीन नवीन ॲटम भेटते काय आले. गेला महाराज चहा. महाराज म्हणते चहा नको दूध आला. घरी तर तुला कावा नाही भेटत रे दूध पाहिजे आहे रे. नांगर ओढून राहिला काय तू इथं. घरी रे महाराज आले खायले गुलाबजाम बासंती वाफा. आणि कोरोनानं अशी शिकवली. कोरोना काय भेटला आम्हाला घरी सकवून साधं वरण संध्याकाळी तेच फोडणीचं. खाशीन तर काय नाही तर मास्क लावून. आणि कोरोना गेला नाही बाई अजूनही. आता तो अमिताभ बच्चनच्या घरी जाऊन आला कोरोना. बिमारी शक्यतोवर गरीबाच्या घरी येत नाही. कारण त्या बिमारीला माहित आहे याच्या घरात आपली सोय होत नाही. बिमारी सोय पाहून जाते. गरीबाच्या घरी उंदीरही येत नाही. आले गलतीनं मुक्कामही करत नाही. जाताना शपथ घेते मरीन लेका पण तुझ्या घराचा दरवाजा पर्यंत लिहून ठेव. जिंदगीत पेट्रोल पंपावर झोपीन पण तुझ्या घरात नाही येते. सगळे डब्बे उसकले बैताळ्या. तुझ्या घरात काहीच नाही सापडलं. मोदी साहेबांना तुले फुकट तांदूळ दिले ते इकले त्या 20 रुपये किलोनं. पण त्या गरिबीनं कोण जन्माले आणलंय. हा मानव झोपडीत जन्मला. बाबासाहेब झोपडीत जन्मले. हे गाडगे बाबा झोपडीत जन्मले. मनोरंजनाचा भाग विसर्जा. कोरोनानं माणसाचं नातं किती जवळचं आहे हे शिकवलं. शेजारींच्या घरची भाजी नाही भेटली ना महिना का भाजी भेटली काय तुले. चटणी संग भाकर खाल्ली म्हणा बापा. अव कोरोनानं मतलबी लोकांचा परिचय केला. नवरा बायकोचं किती प्रेम आहे हे कोरोनातच समजतं. नवऱ्यावर बायकोचं किती प्रेम बायकोवर नवऱ्याचं किती प्रेम. नवऱ्याला कोरोना झाला ना बायकोनं दरवाजाच्या खालच्या खिंडीतून ताट दिलं. जेवढा आहे तेवढाच काय मागू नको बुवा रे. हात लावशील तर निगेटिव्ह नाही पॉझिटिव्ह. कोरोनानं एक केलं पण ज्या बुडीला जीवनात इंग्लिश ना बोलता येते बुडी इंग्लिश बोलव. प्रत्येक बुडी म्हणे क्वारंटाईन केला म्हणे. मी हसत राहा खुश राहा. पण ग्रामगीता वाचा तुकडोजी महाराजाचा ग्रंथ. आणि शेतकऱ्यांनो हिम्मत हारू नका. कोरोनाच्या काळात आता जो पोरीवाले बंद नका करू. दोघोले सारखं डॉलर ठेवा. बोरकर ओके नो खोके दोघही ओके क्वालिटी ठेवा. कारण आज एकटा संदीप पाल नाही भाऊ. 5-10 मिनिटं ठाकरे महाराजची क्वालिटी पाहायचीच आहे आपल्याला. कारण अनेक दिवसापासून त्यांचे प्रबोधन चालू आहे. मी तुमच्या चरणी नतमस्तक होतो. हा वर्धा जिल्हा म्हणजे महात्मा गांधीचा जिल्हा आहे. 100% दारू बंदी आहे या जिल्ह्यात. बरोबर आहे ना बाबू. दारू बंदी दारू बंदी अर्धी नाही ना डायरेक्ट
असा हा जिल्हा दारू. आणि दारू जर बंद करायची अशीन बाया हो, तू करू शकतो दारू बंद. ही ताकद तू येत आहे. गोड बोलून सांगा. तुमच्यासारखं जगात कोणाला गोड नाही बोलताय. आता तुमचा सण झाला ना हो बाया हो, 15-20 दिवसाच्या अगोदर संक्रांत. वाने वाटणे, सडेल सुडेल बोर, किडेल काढेल बोर. आणि उखाणे तो असे भारी घेते. एका बाईनं उखाणा घेतला, फारच गजबनी. जगात आहे जर्मनी, महाराष्ट्रात आहे परभणी, विदर्भात आहे वनी. मी यायचं नाव घेते म्हणे, मी यायची दुसरपणी. एका बाईनं उखाणा घेतला, पेन्सिलनं लिहायचं, रबलाने खोळायचं. नवरा दारू पेला तो ओल्या फोकानं झोळायचं. एका बाईनं तर क्रिकेटच्या मॅचवर नाव घेतलं, सचिनच्या बॅटवर चेंडू टाकते वाकून. सौरवचं नाव घेते 4 गडी राखून. किती कला आहे बाया हो. अशी या खंजिरीची कला आहे. हे चांबलं कशाचं आहे? हे हरण आहे. कशाचं रे पोरो? मोठ्यानं बोलत जा. चांबलं कशाचं? हे हरण किती महाग आहे हे सलमान खानलेच माहित आहे. सलमान खान आयुष्यात हरणच्या वाटी जाणार नाही. त्याला झोपीत दिसली तर म्हणीन तू कशी काय आली हो. हे बकरा हे खाणारी माहिती आहे. आणि हे घोरपड कलरही वेगळे. हा भगवा कलर आहे. माननीय उद्धवराव बाळासाहेब ठाकरे, शिवसेना कोणाची? हा दुसरा भगवा शिंदे गट. हे आम आदमी. 200च्या वर युनिट फिरले, वीज बिल माफ, तरी 22 वरच सीटा राहिल्या राजा. हे सगळंच कलर आहे. हा निळा भीमसेना, रामदास भाऊ आठवले गो कोरोना, कोरोना गो. सगळंच कलर आहे. हे मोदी सरकार अच्छे दिन आने वाले. 7,000 रुपये तुरीचा भाव. जय जवान जय किसान. किसान. हे काँग्रेस, भारत जोडो चालू आहे. सगळे कलर आहेत ना आपल्याकडे. हे वंचित बहुजन, प्रकाशराव आंबेडकर, तुम आगे बढो. सब हे राष्ट्रवादी 1, राष्ट्रवादी 2. हे तनसे मनसे दिलसे इंजन स्लो चालू आहे. हे तिसरी आघाडी. वरती आहे संभाजीराजे, मंदात आहे बच्चूभाऊ कडू, खाली आहे राजूभाऊ शेट्टी, वामनराव चटप. ये है सब है ना अपने पास. एक ही भी कलर नहीं, 16 महीने. ये पिवळा कलर येडका है. जय मल्हार. ये अपक्ष आमदार बच्चूभाऊ कडू, प्रहार का फटका, अफंग का नेता. सगळेच कलर आहेत. एकही नाही सोडला मी. या खंजिरीची कला आहे. या प्रथम सत्यपाल महाराजनं वाजवल्या सांग. या खंजिरीतून तुम्हाला कुठेही नेतो मी. चालता काय 5-10 मिनिटं गौतमी पाटीलची भेट घेऊ. तेव्हा पोट्टी किती मोसमात आले गौतमीचं नाव घेतल्याबरोबर. गौतमीच्या नावात जादूच तेवढी आहे. चला 10 मिनिटात सुरू होत आहेत, चालू होत आहे. सादर करीत आहे गौतमीताई पाटील. महाराजचा भजन प्रभाव अध्याय वाचला नाही का? 28वा. भजने करा जनजागृती, जेणे होईल गावाची उठाउठी. भारत माता की, शिवाजी महाराज की. शेतकऱ्याची दयनीय अवस्था आहे. म्हणून गुरुदेव शिवमंडळाच्या माध्यमातून, वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून गावात नव चैतन्य निर्माण व्हावं. मग हरिपाठ चालू होता मंदिरात. काय आनंद वाटला मला. वा, हरिपाठ करणारा पैकी एखादं कोणी आहे का इथं? हरिपाठ करणाऱ्या पैकी एखादं कोणी आहे का? या 1 मिनिट. हरिपाठ करणाऱ्या पैकी या. लय आनंद वाटला मग आम्हाला. मंदिरात हरिपाठ चालू होता. वा. अरे माया जगन्नाथ, हे बाप जगन्नाथ, माया जगन्नाथ, बाप जगन्नाथ. अनाथ अनाथ जनार्दन, अनाथ अनाथ जनार्दन. या दोघंही या. माया जगन्नाथ, बाप जगन्नाथ,
एका जनार्दनी एकपणे उभा एका जनार्दनी एकपणे उभा चैतन्याची शोभा शोभतसे चैतन्याची शोभा शोभतसे माया जगन्नाथ बाप जगन्नाथ माया जगन्नाथ बाप जगन्नाथ माता की जय. चालू होतं बघा, काय स्वर्ग वातावरण निर्माण केलं तुम्ही, आभारी आहो. गावाची संस्कृती तुम्ही जिवंत ठेवली बापू. हो तुम्ही काय होते काय, तुम्ही होते का बाबा? वाह, हाय तो संताचा विचार भाऊ. पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेती जेथे हरीचे दास जन्म घेती तेथे गणचे दास जन्म घेती पवित्र ते कुळ पावन तो देश पवित्र ते कुळ पावन तो देश पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेती तेथे हरीचे दास जन्म घेती तेथे गणचे दास जन्म घेती ते कुळ पावन तो देश तेथे हरीचे दास जन्म घेती तुम्ही तिघही होते का हरिपाठात? वा, काय नाव काका? भोयर माणिक भाऊ. आणि काकाचं ज्ञानेश्वरराव डंबारे. आणि या काकाचं बुकणे. बुकणे. वा, काय आनंद वाटला भाऊ. आणि प्रार्थना होते काय रे इथं या गावात? सामुदायिक प्रार्थना होते काय? होते काय? झालं शक्य तर एखाद्या मंदिरात प्रार्थनाही करा. हरिपाठ आणि प्रार्थना एकच आहे. कारण तुकडोजी महाराज हे पंढरीचे वारकरी होते. हरिनामाला महत्व द्यायला त्यांनी पैशाला संपत्तीला कधी बात महत्व द्यायला नाही. पैसा नाही, संपत्ती नाही, धन नाही, सोना नाही, ना गाडी ना बंगला ना कर मागू मैं तो बोक्स फिरलं काय तुमचं? विठोबा उभे आहे इकडे, तुकडोजी भाऊ उभे आहे. उद्यापासून भजन स्पर्धा आहे आणि तुम्ही काय म्हणून राहिले? ना गाडी ना बंगला ना कार मागू थांबा 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 थांबा, सलाईन घ्या. ना सोना ना सोना ना चांदी ना चांदी ना दाम पाहिजे. तुला हरी भजनाचा छंद पाहिजे पाहिजे तुला हरी भजनाचा छंद पाहिजे ना सोना ना चांदी ना दाम पाहिजे ना सोना ना चांदी ना दाम पाहिजे तुला हरी भजनाचा छंद पाहिजे पाहिजे तुला हरी भजनाचा छंद पाहिजे पाहिजे तुला हरी भजनाचा छंद पाहिजे विठ्ठलाच्या भजनात वार करी दंग. हो वार करी दंग हो वार करी दंग वाजवी तो ठाण आणि वाजवी मृदंग वाजवी तो ठाण आणि वाजवी मृदंग ज्ञानोबा हो ज्ञानोबा हो तुकोबा हो तुकोबा हो सावतोबा पाहिजे. तुला हरी भजनाचा छंद. उद्या भजन स्पर्धेमध्ये टीम टाकजान भजन म्हणजे रातभर. वेळ नाही आपल्याला, कमी वेळात जांगळ गुत्ता बसवायचा आहे. मनोरंजन आहे. मी अमरावती जिल्ह्याचा अंजनगाव तहसीलचा भाऊ. या खंजिरीत मला व्यसन द्या. शेतकऱ्यांनो निराश होऊ नका, हिम्मत हारू नका, तुम्ही मालका. अलीकडे शेतकऱ्याची दयनीय अवस्था झाली. त्याच्या शेतीत कामाला माणूस भेटत नाही, त्याचा माल मार्केटमध्ये कटत नाही. म्हणून तर 50 वर्षाच्या 54 वर्षाच्या अगोदर एका संताने दूरदृष्टी होती. त्याचं नाव राष्ट्रसंत तुकडोजी महाराज होतं. त्यांनी ग्रामगीता शेतकऱ्याला अर्पण केली. तुझ्या श्रमास प्रतिष्ठा मिळो, सकळाचे लक्ष तुझ्याकडे वळो, मानवतेचे तेज जळजळो विश्वा माझी. आणि ऐकून घ्या, अलीकडे पोरीच्या बापाईनं, पोरीवालेच्या बापाईनं एक डोक्यात फिट केलं. शेतकऱ्याच्या पोराले पोरगी द्यायची, नोकरी नाही शोकरी नाही. ऐकून घे जा, या देशाचा पोशिंदा शेतकरी किती दिलदार आहे त्याची छाती मापवल्या जात नाही. आजपर्यंत अनेकांच्या छात्या मापणारा टेप निघाला.
पण शेतकऱ्याची शेती मापून दाखवा. नाही मापवल्या जात. तो आता म्हणते या वर्षी मी शेती घरी पेरत नाही, मी मक्त्यानं देतो, मी तिरत बटाईनं देतो, मी घरी वावर पेरत नाही, काही पुरत नाही शेती, कापूस पेरला तरी कटत नाही, मी वावर घरी पेरत. पण जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तो घरी संध्याकाळी त्याच्या पत्नीला म्हणते चहा मांड, दूध नशील तर काळाच मांड. काळाच्या मांडता मांडता गोष्ट करते बायको सोबत. शंकरजी पार्वती संग बोलते. कसं करतं यंदा वावराचं? वावर देतं मक्त्यानं की घरी ठेवतो? पार्वती अशी आवाज देते दुरून, खबरदार मक्त्याचं नाव काढलं तर हे घ्या पोत, जा हिंगणघाट, जा वर्धा, सांगा या पोतीले बस झालं गयात राय ना, आता 6 महिने आराम कर. सोनाराच्या दुकानात थांब मुक्कामी. तिकडून येता खाली हाताने येऊ नका. बियाणं घेऊन या, सल्फेट घेऊन या, फवारा घेऊन या. आजपर्यंत अनेकाच्या शेत्या मापणारा टेप निघाला, दाखवा या शेतकऱ्याची शेती मापून. म्हणून एक आमदार म्हणायचे नेहमी बच्चूभाऊ कडू, शेतकऱ्याला कर्ज काय माफ करता बे? तुमच्या ताकद असेल तर त्याच्या मालाला भाव द्या, तो सरकारले कर्ज देते, हे ताकद शेतकऱ्यात आहे. पण या देशाचा पोशिंदा चारों तरफ भिकारी केला, चारों तरफ बकारी केला. क्योंकि दुनिया का बोझ, अरे हा रात्र दिवस मेहनत करते, कष्ट करते, ना निसर्ग त्याचा ना शासन त्याचं. बघ निसर्ग तुझ्यावर गोपला रे गोपला, आता शासन की तुझ्या नावाने रे झोपला. तुझ्या कृष्णाला, तुझ्या मानाला, तुझ्या बोला प्रभू रामचंद्र भगवान की. खेळेल काही तू शेतकरी, शेतकरी, शेतकरीचा राजा. म्हणून शेतकऱ्याच्या पोरांनो, हिम्मत हारू नका, पोरी तुम्हाला भेटतील. काही काही पोरं विचारात पडलं कसं करावं. 40च्या वर ते वय गेलं, अजून मेळ नाही बसून राहिला. याले काही गोष्टी तुम्ही चुकेला. तुम्ही त्या काळात अति उतू आले होते पोरावाले. पोरावालेचं काय कमी मार्केट होतो काय विचारणं. काही काही पोरी अजून बिना लग्नाच्या त्या काळातल्या जुन्या काळातल्या त्याला गोष्टी आठवल्या, अजूनही लढतात होत्या. काय बापा, काळ काळ असते बाबू. निसर्गाचा का निसर्गापाशी न्याय असते, अन्याय नसते. विचारा या जुन्या लोकांले, पहिला काळ मालकाचा होता की मजुराचा? मालकानं काम सांगा मजुराले. उठल्या उठल्या सकाळी डोळे पुसत मालकाच्या घरी मजूर कामाले. बोला मालक, काय काम आहे? मालक म्हणे भांडे घास, चहा मान, विहिरीचं पाणी वळ, आम्ही झोपलो होतो ते घर झाड, छात्र्या उचल, आणि बैलेचे दोरगुंड, 5 रुपये रोज. नवय वावरात चारायले. दिवसभर बैल चारे पिचारा, आणि बैल चारता चारता बैलाचं मुस्क जरी हरपलं, बैलाचं मुस्क जरी हरपलं, मुस्क मुस्क. आता पोट्टेले पुढे मुस्क पुस्क समजणार नाही. व्हॉट इज दिस मुस्क? व्हॉट इज दिस बुतला? आय एम नो बुतला. गेला काळ लय आले, जुना काळ गेला, समजले? नवीन काळाला विज्ञानाचं युग आहे. पोट्टे एवढे स्टँडर्ड झाले, हे झाकणं लय खतरनाक आहे. काय डोकं झालं नाही सांगता येत नाही. परवा एका पोट्टेले गुरुजीने विचारलं, का रे म्हणे एका 15 फळाचे नाव सांग. म्हणे काय कठीण आहे हो 15 फळ? रामफळ, सीताफळ, जाम. रामफळ, सीताफळ, जाम. रामफळ, सीताफळ, जाम. गुरुजी म्हणे 3च झाले ना बे, 15 सांग. रामफळ, सीताफळ, जाम, 1 डझन केळं झाले 15 फळ. मी हसवतो कोण माहिती आहे तुम्हाला? खुश राहा. कमी आयुष्य आहे शेतकऱ्याचं, आपलं तुमचं. हे ज्याच्या पुण्यतिथी निमित्त गावोच्या गाव जमा झाले ना, याचं नाव तुकडोजी महाराज. पंढरीचे दास होते, हे वारकरी होते. दरवर्षी पंढरपूरला जायचे. चालला काय? ओए ओए छोड़ के न जाना ओ पिया, मैंने तुझको 2 घंटे दिया ओ पिया. भारत माता की. हसत राहा रे, आपली खेड्यातली भाषा आहे ना बे. झोपीत हसा येते ना,
जशी ती परवा एक बुटी जीव द्यायला गेली आणि एका हाती बॅटरी घेतली, रात्रीचे 12 वाजले आणि बॅटरी घेतली. म्हटलं बुटे कुठे चालली हो? आणि जीव देतो. म्हटलं लोकांना 12,000चं 1200चं इंजेक्शन 12,000त घेतलं कोरोनात आणि तू जीव द्यायला चालली? काऊन मरत? बुटी म्हणे मरतो. म्हटलं झालं काय? काय कामाचं? म्हणे असं हलकट जीवन. म्हटलं काय झालं तुले असं? म्हणे काय कामाचं असं जीवन? अहो म्हटलं झालं काय सांगतं खरी? काय म्हणे बापा परवा म्हणे म्या उन्हीचं वातावरण होतं थोडंसं, मा घरातलं कूलरचं बटन दाबलं म्हणे आणि मै सून धावत आली मै गच्ची दाबली म्हणे. मला म्हणते म्हणे बाबडे मा बापाची हवा खातं काय? म्हटलं मग तिचं काय चुकलं? माई बहीण होई ते बरोबर बोलली. म्हणे शानपणा करतं काय? तू बहीणच्या ऐकून बोलतं काय? म्हटलं त्या कूलरचं बटन दाबलं, हवा खाऊन गेला होता. म्हणे तिच्या बापानं. म्हणे मग तिच्या बापाची हवा नाही काय? म्हटलं ते. म्हणे हो. म्हटलं म्हणे मग म्हणे मी असं हलकट जीवन जगत नाही, जीव देतो म्हणे बाबा, मरतो म्हणे मी. रात्रीचे 12 वाजले बॅटरी घेतली जीव देतो मरतो. कशीच्या कशी? म्हटलं कुठे मग दारू नको वापस जाय. म्हणे वापस नाही जात. म्हटलं वापस जाय त्या सुनीले सांग चपरू नको. त्या बापाच्या कूलरची हवा खात नाही, पण त्या बापाच्या कूलरची पिन माघारच्या बोर्डात लावू नको. बोर्ड माघारचं कूलर त्या बापाचा चपरून राहिली. बुटी म्हणे मी नाही बोलत. म्हटलं बोल. नाही म्हणे बोलत नाही. म्हटलं 12 वाजले रातचे जीव द्यायला चालली, बॅटरी कायच्यासाठी घेतली? म्हणे इचू काटा आला म्हणतात. तुकडोजी महाराजाले हे भक्ती नको होती. भाव नाही, भक्ती नाही, भक्तीचा पसारा. काय होते केल्याने सांग तुला, काय होते केल्याने सांग तुला. भाव नाही भक्ती नाही भक्तीचा पसारा, भाव नाही भक्ती नाही भक्तीचा पसारा. काय होते केल्याने सांग तुला, काय होते केल्याने सांग तुला. बाबू किती वाजले म्हणजे समजू? 10:30-11 वाजता बंद करणं आहे आपल्याला, कारण 12वीचे पेपर चालू आहेत. गाडगे बाबा अडाणी होते, विषय सुटला, विषयांतर झालं. शेतकऱ्याचं पोरगाव मी, माझ्या घरी शेती आहे. शेतकऱ्यासारखी दयनीय अवस्था जगात कोणाची नाही बाई. पण काळ असते. काळ मालकाचा होता. सकाळी मजूर कामाले जाय, बैलाचं मुस्क जरी हरपलं, मालक 5 रुपयातले 2.5 रुपये काटेवे त्याचे. मजुराच्या डोळ्याला अश्रूच्या धारा लागत. मालक तुमच्या बैलाचं मुस्क हरपलं, गलती झाली हो, पण मला कामाला येऊ द्या हो. मा घराच्या वारीचा दाना नाही हो. माझे लेकरं उपाशी आहे. 2-4 दिवसापासून मी एकटाच कमावता हो. ओ मालक जवारी नाही घरात, लेकरू रात्रभरापासून उपाशी आहे. पैसे काटा मुसक्याचे, पण कामाला येऊ द्या. आता काळ बदलला. आता सकाळी मजुराच्या घरी मालक जाते, पहिले तर 3 खेप दरवाजा ठोकते. मजूर घरातून आवाज देते, कोण आहे? मालक म्हणते मी आलो होतो. काय म्हणता? काही नाही, अवताले माणूस पाहिजे. 1 घंट्यानं या. मग 1 घंट्यानं जाते मजूर. मग कान ब्रश टूप बोला. मालक म्हणते काही नाही, आपल्या शेतात अवताले डवऱ्याले माणूस पाहिजे. ठीक आहे, किती ते किती? मजुरीचं बोललं ते बोललं, आताच क्लिअर करा. वावरात जायला गाडी आहे की ऑटो आहे? बैलेले चारा टाकून ठेव जा, पाणी पाच जा. मी येतो 1 घंट्यानं. बंडीत अवतं बिवतं तुते बित्या सबन टाकून ठेवा. आलो समजा, अधिक पुढे जाऊ देते. एक काम कर जा, पाण्याचा बदना तुमच्याच घरच्या घरचा घे जा. माझी गाडी घरी नाही, तुमचीच गाडी घे जा. पेट्रोल टाकून ठेव जा, मी आलो. आऊत टाकलं मालक वावरात आणि डवर आऊत वायता वायता मालकानं फक्त एवढं म्हणावं मागून, तुया म्हटलं त्याप्रमाणे मजुरी दिली, तुया म्हटलं त्याप्रमाणे करार केला. आऊत व्हायचं की गंमत करत? काय झालं? फटीत गवत पाय. सेकंदही बोलत नाही मजूर. 1 मिनिट धुऱ्यावर मिरीवर आऊत येऊ देते. हे आऊत, हा बैल, हे पुराणी, हा तुत्या, हे वावर. मी चाललो घरी, घेऊन येतो. तू बदलला काळ बदलला. असा काळ पोरीवाल्यांनो तुमचा आला. आता पोरावाले काऊन कुतून राहिले?
त्याले कारण आहे बाई, मी कीर्तन फालतू करत नाही. लोक म्हणते निसर्ग कोपला, निसर्ग नाही कोपला, आपण कोपवला, आपण दोषी आहो. निसर्ग कायले चुकला? वृक्षवल्ली आम्हा सोहेरे म्हणण्यापुरतं आहे काय? धनाधन झाड कापले वावरातले, धुऱ्यावरले काऊन कापले रे झाड? प्रदूषण वाढलं, झाड काय कापले? तर लोक म्हणते धुऱ्यावर मेरीवर वाननेरेचा त्रास वाढला, वाननेरेच्या त्रासानं झाड कापले. वाननेरेने मीटिंग घेतली एक दिवस, शानपणा करता म्हणे हलकट हो, आम्हाला कमी समजता. वानर सेनेने मीटिंग घेतली. हनुमानजीने फोन लावला जामवंताले, जामवंता अर्जंट आपल्याला मीटिंग घ्यायची आहे, ग्रामसभेत ठराव पास करायचा आहे. जामवंता म्हणे काय के बारे में? हनुमान म्हणे ज्यादा मत बोल, काम की बात कर. अरे म्हणे कायच्यासाठी मीटिंग आहे? म्हणे आपल्याला अर्जंट मीटिंग घ्यायची आहे. जामवंता अंगद पंगद सुग्रीव बालीव सगळे बोलाव. जामवंतानं सगळे हजर केले ग्रामपंचायत मध्ये. बोला हनुमानजी काय ठराव आहे? काहीच नाही म्हणे. लोक आपल्याला हलकट समजून राहिले. आपण होतो म्हणून प्रभू रामरायाची सीता माता भेटली, आपण होतो म्हणून राम शेतू उभा झाला. लोकांना आपल्यासाठी धुऱ्यावरले मेरीवरले धारा कापले म्हणे. मग म्हणे आता आपलं मुक्काम वावरातलं गावात, वाननेर आले गावात आणि तुझ्या घरात आले घरात. तुझ्या घरात तू जर कामात गुंतली ना तर फ्रीजचं गेट उघडते, गोबीची भाजी घेऊन राहते. तुझ्या जर त्याला काडी दाखवली तर तुला समजली? पैशानं नाही भेटत काही. वृक्षवल्ली आम्हा सोहेरे आणि झाड कापले. निसर्ग चुकला. कायले चुकला निसर्ग? आपण चुकवला. मी विषयांतर होऊ देत नाही, टाइमपास करायला आलो नाही, मी काही बोंबल्याला नाही आलो. साधू संतांचा विचार मांडायला आलो. तुकडोजी महाराज गाडगे बाबा यांच्या खंजिरीतून लाखो वर्षापासून तुकडोजी बाबाचा विचार, गाडगे बाबाचा विचार. माझे गुरुवर्य सत्यपाल महाराज, इंजिनियर भाऊसाहेब थुटे, वयानुसार आमचे आदरणीय पंढरीनाथ ठाकरे, प्रवीण दादा देशमुख, दीपक भांडेकर, प्रज्वल पाल, कमल पाल, पंकज पाल, उदय पाल, तुषार सूर्यवंशी, आकाश टाले, रामपाल, पवन पाल, उदय पाल, मी संदीप पाल, असे आम्ही आहो 35 पाल. आणि आमचा एकच आवाज आहे. कोणता? राष्ट्रसंताचा, गाडगे बाबाचा. पाया लागतो, भीक मागतो. आज काळ तुमचा आला पोरीवाल्यांनो. निसर्ग पैशानं सगळं भेटत नाही. कोण म्हणते पैशानं सगळं भेटते? पैशानं जर सगळं भेटलं असतं, तुमच्या घरात पैशानं स्टाईल पडली बाई, स्टाईल. त्या घरात स्टाईल पडली, स्टाईल. सळा सारून बंद, फक्त एकच पोच्या. पोच्या काढला की स्टाईल पुचा. पण त्या स्टाईलने तो पाय तिरपे केले. नागपूर, हैदराबाद, वापस. मग बाया म्हणते भंडारा जिल्ह्यात लेप भेटते, लेप. लेप लावा, लेप. लेपावाला म्हणते उशीर झाला होय घरी, म्हणून वर्गणी बाकी असेल तर उद्या आणून दे. मरा लागती, लिहून ठेवा. मेन मुद्द्यावर या. निसर्ग चुकला नाही, आपण चुकलो. पहिल्या काळात पोरावाल्यांनो, तुम्ही पोरीवाल्यावर अत्याचार तेवढा केला, म्हणून पोरीवाल्यांनो तुम्ही त्याचा बदला घेऊ नका. शेतकऱ्याच्या पोराला कमी लेखू नका. उद्यापासून तडजोड करा. शेतकऱ्याच्या पोराला पोरी देणं चालू करा. जगाचा मालक आहे तो, जगाचा चालक आहे तो. पाया लागतो. एकामेकाला समजून घ्या. हा गलती केली त्याने पहिल्या काळात. प्रत्येक पोट्ट म्हणे पोरगी गोरी. हे डांबर रोडवर झोपलं तर दिसे ना. हे तीर्प पाय, शेवागडे पाय, बुंदी मांगे. हे म्हणे गोरी, तुले द्यायला हरकत नाही, पण ती दिसली पाहिजे ना बे. पहिल्या काळात ऐन लग्न लागायचा टाइम आहे. नवरदेव मंदिरात, हनुमानाच्या मंदिरात अकळून बसे. वराळ लग्न मंडपात. नवरीची माय ओके, तुळशी पशी पाणी घेऊन टाकेले. नवरी तयार, नवरीचा भाऊ तयार, नवरदेवाचा बाप तयार, आणि मंडपात नवरदेव यायला तयार नाही. हनुमानाच्या मंदिरात अकळून. चला नवरदेवा, लग्नाचा वेळ झाला, चल ना गा. नवरदेवाच्या मागचे लांडगे, जाऊ नको, हाच टाइम आहे. रेडू मग 40 वर्षाच्या अगोदर पंढरी भाऊच्या काळातली गोट आहे. त्या काळात रेडूले महत्व होतं. रेडू. नवरदेव ऐन मंडपात जाय ना, रेडू पाहिजे.
पोरीचा बाप म्हणे आता कुठून आणू बे रेडू, आता काय गाव जवळ आहे. त्याचे लांडगे म्हणे आताच मांग रेडू पाहिजे. नवरदेव असं जोकर बशी वाढण्यासारखं. शेवटी नवरदेवाचा बाप मंडपातून उठून ये, उठ, काय झालं, रेडू पाहिजे. त्याचा बाप म्हणे तुले रेडू दिन पुरीचा बाप, पण त्याला शेल लय माग लागतात रे. त्याच्यापेक्षा प्रयत्न कर बाबू, 12 महिन्यानं तसाच रेडू येते रे. काय रेडू रेडू करून राहिला. काळ काळ असते. मराठी भाषा आहे आपली, वराडी भाषा. समजले, हसत राहा, खुश राहा. फक्त वर्गणी बाकी असेल तर आनंद आहे. काळ तुमचा आला बहिणींनो. आता याले कारण काय आहे हे ऐकून घेतात. तुलना पोरी नाही भेटून राहिलं म्हणजे देवाचा कोप नाही. पोरी नाही भेटून राहिलं म्हणजे कोणा निसर्गानं कोप केला नाही, कोणा देवानं कोप केला नाही. आपण केलेल्या कर्माचं फळ. 1995 ते 2005च्या कालखंडात धनाधन पोरी पोटात मारले बी तुम्ही. पोरगी पोटातल्या पोटात तपासली, ती पोरगी पोटातून बोले आई आई आई. काय वाटोळ केलं उभ्या तुझ्या आई. मुलगी म्हणून जन्माला आली, एवढंच पाप केलं नाही तुझ्या लेकी. अर्ध पोटोशी झोपी नाही, दुसऱ्याचे कपडे घालीन. आई जन्म दे विसरली का तू. जिजाई नसती तर शिवाजी राजे आले नसते, शिवाजी राजे आले नसते. कानगावच्या या मंडपात आम्ही आज बसू शकलो नसतो. आई भीमाई नसती तर बाबासाहेब आले नसते, आणि बाबासाहेब नसते तर संविधान लिहिणारं कोणी बाप पैदा झालं नसतं. मंजुळा माता नसती तर राष्ट्रसंत नसते. सकुबाई नसती तर गाडगे बाबा नसते. कौशल्या नसती तर राम नसते. अंजनी नसती तर हनुमान नसते. देवकी नसती तर कृष्ण नसते. शेवटला प्रश्न करते ते पोरगी तिच्या माईला पोटातून आई 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 का मारतो मला पोटात. काय वाटोळं केलं उभ्या तुझ्या आई. मुलगी म्हणून जन्माला येताव ना, तुझी आई नसती तर तुही जन्माला आली नसती. व 95 ते 2005च्या कालखंडात त्या पोरगी पोटातून आकांत करत असायची. पोरीच्या आईच्या डोळ्यात अश्रू यायचे. बाई तुला मारावं असं मला वाटत नाही व, पण काय करू बाई व. स्वातंत्र्य फक्त नावापुरतं भेटलं व, खऱ्या अर्थानं स्वराज्य स्वातंत्र्य नाही मिळालं व. तुला जगवायचा अधिकार नाही मला, कारण तुझ्या अगोदर 2 पोरी झालेल्या आहेत. त्या बापानं सांगितलं तिसरी पोरगी अशीन, पोटातल्या पोटात मारून टाक. काय करू बाई, तुला मी जगू शकत नाही. पोरीच्या आईच्या डोळ्यात अश्रू यायचे. बाई तुला मी वाचू शकत नाही. असं करता करता दरवर्षाला पोरीची संख्या कमी होत राहिली. हा 25 वर्षाचा लीड आहे, आजचा नाही बाबू. 1000 पोरं जन्माले आले, 830 पोरी जन्माले आले. 170 पोट्टे मोकाट हिंडून राहिले. त्याला हर्थिंग नाही भेटून राहिला. आज जे गावागावात 40-40, 50-50च्या टीमा हिंडून राहिले ना, हा तो लाट होय संघ येलाय. म्हणून उद्या सकाळी लग्नाच्या पोराईनं उठा आणि 95 ते 2005च्या कालखंडातल्या लोकांचे गलपट पकडा. चाल पोरगी आणून दे. पोरी नाही म्हणून कोण्या देवाचा कोप नाही म्हणून पाया लागतो. तडजोड करा. आता निराश शेतकऱ्याच्या पोराला पोरगी देत नाही हे बंद करा. पाया लागतो. बहिणींनो तुमच्याही पाया लागतो. नोकरी नाही, नोकरी नाही, पुण्याला पाहिजे पोरगा, पुण्याला पाहिजे पोरगा. बस कर. पाया लागतो तुला. गरीबाच्या पोराशी लग्न लावा. पोरा पोरीनं समजून घ्या. तुमच्यावर अन्याय केला पहिल्या काळात. काय लोक पहिले पोरीवाल्याला त्रास होता. पोरावाल्याचं मार्केट, बापा बापा बापा. पोराची एमएटी गाडी, त्याच्यात अर्ध पेट्रोल आणि अर्ध राखेल. आणि पोरीच्या बापाच्या घरापाशी ते गाडी बंद पडेल. धुमकी का मारू मारू बेदमोय. हा एकच रुमाल आणि एकच चष्मा. आणि तो चष्मा उन्हीचा चष्मा हिवाळ्यात घाले. आणि रुमाल बदबद शंभळानं भरेल. त्याचंही मार्केट. आता तर पोरावाले डबलची पाहून राहिले, तेही भेटून नाही राहिले. म्हणून बहिणींनो तरी तुमच्या पाया लागतो. कीर्तन कीर्तन संपल्यावर चप्पल तोलीन पाठ माली. तुम्ही पडून चालले. आपण त्या विषयावर बोलू नंतर. या लग्नातले अनाठाई खर्च टाळा. लग्नातला होणारा खर्च टाळा. मी बोलतो तसा वागतो, फक्त कीर्तन नाही करत. मी लग्न केलं, ज्या दिवशी पायाला गेलो त्याच दिवशी घेऊन आलो.
दोनाचे चारात, चाराचे सात, सहाचे आठात बायलाची माझ्या घरी, 2 पोरही घरी, मी कीर्तनात ओके. तुमचा आशीर्वाद आहे, ग्रामगीतेचं पालन आहे, माझ्या गुरुचा आशीर्वाद आहे. पण आम्ही लग्न किती खर्च करून राहिलो? 20,000चा बँड, 35चे डीजे, 15ची दारू, 10चे फटाके आणि गाणं बंगो बंगो बंगो. टोपी टांगे, टोपी मांगो, हाजिर रहूं तुम्हारे लिए. मांगो मांगो मांगो, टोपी टांगे, बियर मांगो, टोपी मांगो, देशी मांगो, हाजिर रहूं. आटा भट्टी तेरे लिए. मांगो मांगो मांगो, त्याचा बाप म्हणते खाना मसाल्याचं वांग, म्हणते बांगू बांगू बांगू. आता तर पोरच नाचे, आता पोरी नाचून राहिलं ना 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 रे ना रे ना रे ना 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 रे ना रे ना. ओ छक्के ना रे रब के तो ऐसी करोगे जिंदगी में. बुड्ढी भी जवानी की दुआ मांग रे. या वयात एवढा मोसम, पण हेच नाही कोणतंही म्हणायला लावते. चला हो पंढरी जाऊ जीवाचा जीव लगा पाहू. जीवाचा जीव लगा पाहू. चला हो पंढरी जाऊ, चला हो पंढरी जाऊ. जीवाचा जीव लगा पाहू. जीवाचा जीव लगा पाहू. भारत माता की, गाडगे बाबा की, शिवाजी महाराज की, महात्मा फुल्यांचा, महात्मा गांधींचा, दारू पिऊन रोडवर पडणाऱ्या आपल्या बापाचा. तुम्ही एवढे पागल झाले आहात म्हणून पोरापोरीचे लग्न कमी पैशात, सामुदायिक, शॉर्टकट. पण आपल्या उधळपट्ट्या तर एवढ्या वाढल्या. तुमच्या इकडे आलं काय ते काय सांगा. आमच्या भागात आलं, अमरावती जिल्ह्यात. पहिले नवरदेव मंडपात जाऊन बसे, डायरेक्ट नवरदेव, आणि डायरेक्ट नवरी गेली, शुभमंगल सावधान. आता तसं नाही. आता नवरदेव मंडपात जाऊन बसते, 1 घंटा वाट पाहते, अजून नवरी नाही आली. त्याचा जीव धकधक करते. कुणीतरी पाणी मुरलं, कुठेतरी पाणी मुरलं, डायरेक्ट गेटवर येते. इकडे तिकडे पाहिजे, नवरी दिसली की नवरीचा हात पकडला. कोई रोक सके तो रोक ले, मैं नाचती छम 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 छम. हातात हात धरला की नवरी मंडपात. काय नवीन नवीन रुळ्या निघाल्या. आता तर ते नवरीला डोली सांगतात. तुमच्या इकडे सांगते का डोली? डोली डोली मंडपात डोली. तिला 4 भाऊ खांदा देतात. लग्नातच खांदा सांगा. आता चांगल्या कामात खांदा. 4 भाऊ तिले खांद्यावर घेतात. बस बाई. आणि तिला असं वाटते आपण डोलीत बसलो, आपण 10-15 प्रांत जिंकून आलो. मग त्या डोलीत बसल्यावर तिचाही बापा बापा, नवरीचा मावल. पालकी में वो कैसा चली रे, मैं तो अपने साजन के दौर चली रे. काही पोरी त्या पालखीत बसल्यावर चुपचाप नाही बसत. डिंग डंग डिंग डिंग डंग डंग डिंग डंग डिंग